लग्नानंतर इंटिमसी ही आपोआप इम्प्रूव्ह होते असं तुम्हालाही वाटतं का? एक डॉक्टर म्हणून, विशेषतः गायनेकोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो, की बरेचसे कपल लग्नानंतर ओपन कम्युनिकेशन टाळतात. सेक्शुअल हेल्थ जो विषय आहे ना, तो समजून घ्यायचा विषय आहे. काही जणांना आपोआप जमेल असंही नाही. त्यामुळे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं की शारीरिक संबंधाच्या वेळेस वेदना होणं, स्ट्रेस, एन्झायटी, हॉर्मोनल चेंजेस यासारख्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना, त्या कित्येक वेळा नॉर्मल असतात. त्यामुळे जर तुम्ही ओपन कम्युनिकेशन केलं, तर तुमच्या या गोष्टी इम्प्रूव्ह होऊ शकतात. सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळू शकतं, एन्झायटी कमी होऊ शकते आणि तुमचं जे नातं आहे ना, म्हणजे रिलेशनशिप बॉन्ड जो आहे ना, तो घट्ट होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, ओपन कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, तर सायलेन्स क्रिएट डिस्टन्स आणि कम्युनिकेशन बिल्ड इंटिमसी. याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला खाली सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ Instagramवरती पाहत असाल, तर फॉलो करायला बिलकुल विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सेव्ह करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रेम, विश्वास आणि ओपन कम्युनिकेशन म्हणजे संवाद चालू ठेवा. धन्यवाद.